महत्वाची बातमी समोर येते। नाशिकमध्ये आता भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरले। विरोधात लढलेली एकनाथ शिंदेंची शिवसेना आता भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहे। भारतीय जनता पक्षाचा नाशकात महापौर बसणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर राहणार असल्याची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाय। भाजपसह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि मनसे सत्तेत असणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होण्याचा आता मार्ग मोकळा झालाय। भारतीय जनता पक्षाच्या हिमगौरी आडके महापौर असतील, तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौर होणार असल्याची माहिती। तर नाशकात आता भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे। विरोधात लढलेली एकनाथ शिंदेंची शिवसेना आता भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा नाशकात महापौर होईल, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बसणार असल्याची महत्त्वाची अपडेट आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला। या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय सविस्तर माहिती? मेघना, खरं तर नाशिकमध्ये अखेर ठरलेलं आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची महापालिकेमध्ये युती झालेली आहे। भाजपचा महापौर आता बसणार आहे, तर उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेचा बसणार आहे। भाजपच्या महापौरपदी हिमगौरी आडके, तर उपमहापौर म्हणून विलास शिंदे हे आता उपमहापौर होणार आहे। थोड्याच वेळात सभागृहामध्ये हे सगळे नगरसेवक एकत्र येणार आहे आणि या प्रकारे मतदानाची प्रक्रिया ही पार पडणार आहे। खरं तर कालपर्यंत हा सस्पेन्स कायम होता। कालपर्यंत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले होता। महापौर जरी भाजपचा होणार असला तरी उपमहापौर पदाबद्दलचा जो सस्पेन्स होता तो कायम होता। मात्र आता या सस्पेन्सला ब्रेक लागलेला आहे आणि आता भाजप आणि शिवसेनेचं ठरलेलं आहे। भाजपचा महापौर तर शिंदेच्या शिवसेनेचा उपमहापौर हा नाशिकमध्ये बसणार आहे, तर ठाकरेंची शिवसेना आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहणार आहे। त्यामुळे एकूणच नाशिक महापालिकेचं गणित जे आहे ते आता या निमित्ताने समोर आलेलं आहे। निश्चित धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।